नमस्कार. आज आहे रथसप्तमी. हा सूर्य उपासनेचा अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्यदेव आपल्या रथातून उत्तरायणाला प्रवास करत असतात. तर आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे हे काम करायचे आहे, कारण आज तुम्ही दूध उतू घालत असतात आणि याचा नैवेद्य आज दाखवला जातो. तर उपाशी राहिला तरीही चालेल. दूध उतू घालताना त्यात टाका ही एक वस्तू. घरामध्ये पैसा, संपत्ती प्राप्त होईल. कष्टाला तुमच्या यश मिळेल आणि तुमच्या कुटुंबाची देखील प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू आज आपल्याला दूध उकळताना टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम घृणी सूर्याय नमः लिहायला अजिबात विसरू नका. या दिवसाला सूर्यजयंती हे देखील म्हणले जाते. आरोग्यदायी दिवस हा मानला जातो. पुराणानुसार सूर्याचा रथ हा 7 घोड्यांनी ओढलेला आहे. हे 7 घोडे म्हणजे 7 किरण, आठवड्याचे 7 दिवस, शरीराचे 7 धातू. अत्यंत महत्त्वाचे हे 7 अंकाला आज दिलेले आहे. म्हणूनच तुम्हाला सप्तराशी या दिवशी त्याची पूजा करायची आहे आणि ते दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला किंवा गरीब व्यक्तीला किंवा मंदिरामध्ये दान द्यायचे आहेत. तर सप्तराशी म्हणजे काय? धान्याच्या 7 राशी, गहू, ज्वारी, बाजरी किंवा कोणत्याही डाळी अशा 7 तुम्हाला एका पाटावर वाटीमध्ये मांडायच्या आहेत किंवा मग तुम्ही अशा राशीसारख्या खाली ठेवल्या तरीही चालतात. त्याखाली एखादं आसन टाकून त्यावर तुम्ही ठेवायचे आहेत. त्याची पूजा करायची आहे हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून आणि त्यानंतर त्या राशी तुम्हाला मंदिरामध्ये किंवा ब्राह्मणाला दान करायच्या आहेत. या दिवशी अंगणात मातीच्या पात्रात दूध तापवण्याची प्रथा आहे. शेणाची गौरी पेटवून त्यावर एका मातीच्या भांड्यामध्ये दूध ठेवले जाते आणि ते उतू घातले जाते. दूध जर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला उतू गेले तर ते अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही थोडेसे त्या साईडला झुकेल असे भांडे ठेवायचे आहे. याच दुधामध्ये तांदूळ टाकून त्याची खीर म्हणून नैवेद्य अर्पण केला जातो. आणि त्यामध्येच आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये पैसा संपत्ती प्राप्त होईल. कारण अशा विशेष तिथीवर काही वस्तूंचं महत्त्व हे खूप जास्त असतं. तुम्ही या दिवशी जर काही उपाय केले तर अर्थातच ते फलित ठरतात. कारण हे काही उपाय जे असतात ते वर्षातून एकच वेळेला केले जातात आणि आज तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी हा उपाय प्रत्येकालाच करायचा आहे. जर बाहेर तुम्हाला गोवऱ्या पेटवून त्यावर दूध उतू घालणे शक्य नाही झाले तर तुम्ही गॅसवर देखील ही क्रिया करू शकता. शेवटी मनामध्ये भाव महत्त्वाचा आहे आणि हा नैवेद्य आज अर्पण केलाच जातो. तर प्रत्येकाने अर्पण करायचाच आहे, परंतु त्यामध्ये हे वस्तू टाकायची आहे. तर आज तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचे आहे. देवाची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आज ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 11 वेळेला जप करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही जेव्हा पाटावर एका रथ काढता किंवा अंगणामध्ये रथ काढत असता त्याला 7 घोडे काढता, सूर्यदेवताची प्रतिमा काढून त्याची विधिवत पूजा केली जाते. तर तुम्हाला हे सर्व करत असताना नैवेद्य म्हणून दूध उतू घालायचे असते. तर तेव्हा तुम्हाला हे जे उपाय मी सांगणार आहे तो करायचा आहे. जर तुम्हाला खूप कष्टाने मेहनत करून हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नसेल, आला तर तो टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला यशच मिळत नसेल किंवा तुमची एखादी इच्छा आहे खूप दिवसापासून ती देखील पूर्ण होत नसेल, कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल, त्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो, त्यामुळे आज प्रत्येकाने करायचा आहे. तर आज घरासमोर सूर्याच्या रथाची रांगोळी काढणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर तुम्हाला जर तांदूळाचे पीठ करून त्याची रांगोळी काढणे शक्य झाली तर ती आवर्जून घराच्या बाहेर तुम्ही काढावी. आज अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गंध, अक्षता, लाल फूल घेऊन सूर्याची 12 नावे घेऊन अर्घ्य अर्पण करायचे आहे. त्यानंतर ओम सूर्याय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे. शक्य असेल तर 12 सूर्यनमस्कार देखील घालायचे आहेत. रथसप्तमी या दिवशी दूध उतू घालण्याची पद्धत आहे. फार पूर्वीपासून ही पद्धत अंमलात आणली जाते. बऱ्याच वेळा इतर वेळी आपण घरामध्ये दूध उतू जाते तेव्हा घरातील महिला दूध उतू गेले म्हणून हळहळ व्यक्त करत असतात. पण रथसप्तमी या दिवशी दूध उतू घालणे शुभ मानले जाते. कारण रथसप्तमी या दिवशी आपण सूर्यदेवताची जशी पूजा करतो म्हणजेच जल अर्पण करतो, तसेच अग्नीलासुद्धा दूध अर्पण करण्याची प्रथा आहे. असे केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते. रथसप्तमी ही माघ शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी येत असते.
आणि आज रथसप्तमी आलेली आहे आणि योगायोगाने आज रविवार देखील आलेला आहे. रविवार आणि रथसप्तमी हे दोन्हीही शुभ योग जुळून आलेला आहे. कारण सूर्यदेवताचा वार हा रविवारच आहे आणि रथसप्तमी देखील सूर्यदेवाला समर्पित सण आहे. त्यामुळे तुम्हाला आज हा उपाय प्रत्येकाला करायचाच आहे. आजच्या दिवशी सूर्याच्या उत्तरायणाचा 7वा दिवस. त्या दिवशी सूर्य आपल्या 7 घोड्यांच्या रथामध्ये बसून उत्तरेकडे वळतो. त्यामुळे ऋतुमान बदलत असते. वसंत ऋतूची सुरुवात आजपासून होते. रथसप्तमीच्या दिवशी आपल्या घराच्या अंगणात मातीच्या बोळक्यात दूध घेऊन ते मुद्दामून ओतू घालतात. असे म्हणतात की ज्या दिशेला दूध ओतू जाईल त्या दिशेने समृद्धी येत असते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशात पाणी घेऊन अर्घ्य दिल्यामुळे सूर्यदेवताची कृपाप्राप्ती मिळते. म्हणून प्रत्येकानेच हे करायचे आहे. त्यासोबतच दूध कधी ओतू घालावे? अग्निदेवताला दूध ओतू घालण्यासाठी दुपारी 12च्या आत दूध ओतू घालावेत. त्यासाठी एका तव्यावर छोट्या 2 ते 3 गौऱ्या ठेवायच्या आहेत किंवा अंगणामध्ये ठेवल्या तरीही चालेल. त्यावर सुक्या काड्या ठेवाव्यात. तवा तुळशीसमोर ठेवायचा आहे. तिथेच तुम्हाला रथ काढणे शक्य झालं तर तिथेच काढायचा आहे. त्यानंतर देवासमोर देखील तुम्ही केले तरीही चालेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचे बोळके घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे दूध भरून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि साखर टाकायची आहे आणि त्यासोबतच जी महत्त्वाची वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती टाकायची आहे. बोळक्यामधील दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल अशा पद्धतीने ठेवाव्यात. त्यासोबतच तव्यावरील गौऱ्या काड्या प्रज्वलित करून त्यावर दुधाचे बोळके ठेवा. मग हे दूध ओतू गेल्यावर राहिलेल्या दुधाचा घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. आपल्याला माहीत आहे का आपण कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्याने शुक्र ग्रहाचा व्यक्तीवर चांगला परिणाम होतो? त्याचबरोबर सर्व ग्रहांचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. तर तुम्हाला आजच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत? तर रथसप्तमी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळा ड्रेस घालावा. पिवळा रंग हा खूप शुभ रंग आहे. पिवळ्या रंगामध्ये काही शेड असतात. त्यामधील कोणतासुद्धा पिवळा शेड तुम्ही वापरू शकता. कारण सूर्याचा देखील पिवळ्या रंगाचाच शेड असतो. सूर्याचा प्रकाश आपल्याला अंधारातून उजेडाकडे नेत असतो. आपल्याकडे लग्नाच्या वेळी देखील नवरा नवरीला पिवळ्या रंगाची हळद लावण्याची पद्धत आहे. हळद ही शुभ आहे आणि पिवळ्या रंगाची आहे. म्हणून पिवळा रंग हे गुरूचे प्रतीक आहे आणि आजच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे. पिवळ्या रंगामुळे नकारात्मकता निघून जाते, सकारात्मकता येते. म्हणून या दिवशी विशेषतः सौभाग्यवती महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस आवर्जून परिधान करावेत. तर आजच्या दिवशी तुम्ही घराची स्वच्छता ठेवली आणि विधिवत जर सूर्यनारायणाची पूजा केली तर तुमचा शुक्र हा चांगला होतो. त्यासोबतच तुम्ही आज पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर गुरु देखील कुंडलीतील चांगला होत असतो आणि कुंडलीमधील हे दोन्हीही ग्रह जर तुमचे चांगले असतील तर तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीला कमतरता जाणवत नाही. भरभराट होते, पैसा संपत्ती कायम टिकून राहते. त्यामुळे तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी आजच्या दिवशी करायच्या आहेत. जर तुमच्याकडे संक्रांतीच्या सणाला जे मातीचे सुगडे आणलेले होते त्यामधलंच एखादं बोळकं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. तर हा उपाय तुम्ही गावाकडे करत असाल तर गाईच्या गौऱ्या ह्या मिळत असतात. परंतु तुम्ही जर शहरात करत असाल तर ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथून थोड्याशा तुम्हाला गाईच्या गौऱ्या घेऊन यायच्या आहेत. त्यावर तुम्हाला एक कापूरवडी टाकायची आहे. त्यानंतर ह्या गौऱ्या जाळायच्या आहेत. मातीचं बोळकं त्यावर ठेवायचं आहे. सर्वप्रथम बोळक्याला तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे. म्हणजेच हळदीची पेस्ट करायची आहे व आजूबाजूने लावून घ्यायची आहे. त्यानंतर त्या बोळक्यामध्ये गाईचं कच्चं दूध भरायचं आहे. तर आदल्या दिवशी आणलेले दूध किंवा आधी तापवलेले दूध या ठिकाणी घ्यायचे नाही आहे. कच्चेच दूध घ्यायचे आहे. कारण हा आपण नैवेद्य अर्पण करणारा असतो. तर त्या दुधामध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच थोडेसे तांदूळ, साखर टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट मी तुम्हाला इतक्या वेळापासून सांगणार होते ती म्हणजे 1 रुपयाचे नाणे, थोडीशी साखर, थोडंसं केशर टाकायचं आहे आणि हे बोळकं तुम्हाला आणि गौऱ्यांवर ठेवून हे दूध तुम्हाला ओतू घालायचं आहे. दूध ओतू गेल्यावर त्याचा नैवेद्य सूर्यदेवताला दाखवायचा आहे आणि बाकीच्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. नक्की करून बघा. खूप महत्त्वाचा हा उपाय आहे. त्यामध्ये जे 1 रुपयाचे नाणे आहे ते तुम्हाला त्यातून काढून घ्यायचे आहे आणि ते तुळशीच्या मातीमध्ये दाबायचे आहे. ज्याप्रमाणे तुळशीची वाढ होईल त्याप्रमाणेच आपल्या घराची देखील भरभरून प्रगती होणार असते. असे केल्याने साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशासंबंधित सर्व अडचणी या दूर होतात. तर हा उपाय प्रत्येकानेच आवर्जून आजच्या दिवशी दूध ओतू घालताना करावा. जर तुम्हाला गाईच्या शेणाच्या गौऱ्या नाहीच मिळाल्या तर तुम्ही मग गॅस शेगडीची पूजा करायची आहे व त्यावर तुम्हाला हे दूध ओतू घालायचे आहे. तर आज तुम्ही हे नक्की करा आणि ही वस्तू आवर्जून टाका. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.